अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला, अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. नरेंद्र चरणी रमलय मान, तिथंच गावलय सुखाचं धन. सद्गुरूंवर नितांत प्रेम, निर्मळ भक्तिभाव, दृढ श्रद्धा असलेल्या मनाला क्षणभर गुरुचरण दर्शनाने देखील स्वर्ग सुखाची अनुभूती प्राप्त होत असते. परमपूज्य जगद्गुरु माऊलींचे दिव्य स्वरूप निहाळण्यासाठी आतुरतेच्या छटा प्रत्येक भक्तगणांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटल्या होत्या. भोळ्या भाबड्या जीवाची उत्कंठा दुथडी भरून वाहत होती. सृष्टीने जणू नवचैतन्य धारण केले होते. अशा आनंद तरंगात दरवळणाऱ्या मनाला, आसुसलेल्या नयनांना आज विसावा तर मिळालाच, परंतु प्रत्येक भक्तगण त्या दिव्य पादुकांवर नतमस्तक होताना धन्य धन्य होऊनच पुढे सरसावत होता. विषण्णतेचे मळप दूर सारून सर्वत्र निव्वळ प्रसन्नता बहरली होती. लाडक्या गुरुरायांसाठी जीव भाव ओवाळून टाकणाऱ्या भाविकांना दैवी शक्ती दर्शनाचा लाभ झाला. औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा, जो दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी यवतमाळ येथे पार पडला. येथे उपस्थित 3000हून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आदल्या दिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी श्रींच्या पादुकांचे शुभागमन झाले ते सौ अर्चना किशोर कृष्णपुरे या भाग्यवंत यजमानांच्या निवासस्थानी. पुरोहितांच्या उपस्थितीत पूजन अर्चन, विविध नैवेद्य, शेजारती अशी यथोचित सेवा करण्यात आली व श्रींच्या पादुका तेथेच विसावल्या. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या मनमोहक रथात विराजमान सिद्ध पादुकांची वाजत गाजत मिरवणूक निघाली. सांस्कृतिक देखावे, विविध वाद्य तसेच बालकांपासून ते तरुण वयोवृद्धांचा सहभाग असलेली बहुरंगी आगळीवेगळी मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरत होती. मिरवणुकीतून मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या श्रींच्या पादुकांचे सुवासिनींनी औक्षण करत स्वागत केले. परमपूज्य जगद्गुरु श्रींची प्रतिमा व सिद्ध पादुका संतपीठावरील सुशोभित आसनावर विराजमान झाल्या. या मंगलमय वातावरणात पुरोहितांद्वारे सिद्ध पादुकांचे वेदघोषात षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थितीत 150 भाविकांनी आपल्या नित्यपूजेतील प्रतिकात्मक पादुकांचे नवशक्तीनिशी विधिवत पूजन केले. या आध्यात्मिक सोहळ्याचा अविभाज्य घटक आहे तो म्हणजे सामाजिक उपक्रम. दुर्बल घटक पुनर्वसन योजना अंतर्गत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाद्वारे 12 गरजूंना शिलाई मशीनचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी सदर मान्यवरांनी या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे प्रवचनकार माननीय श्री संतोष पंडित यांनी आपल्या सुमधुर वाणीतून उपस्थित श्रोत्यांना ज्ञानरूपी प्रबोधन केले. त्यांनी म्हटले की मानवाचे मन हे एक चंचल आषाढभूत इंद्रिय आहे. त्याची पूर्तता कधीही होत नाही. मनच आपल्याला बिघडवते आणि हेच मन आपल्याला सुधारतेही. म्हणून मनाने मनावर घेतले पाहिजे. त्यासाठी अध्यात्माची कास धरा, कारण हे अध्यात्मशास्त्रच मानवी मन सशक्त करून मानवाला माणुसकीची ओळख करून देणारे शास्त्र आहे. यातूनच माणुसकी उदय पावणार आहे. सदर कार्यक्रमात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या शिकवणीने प्रेरित होऊन 493 भाविकांनी उपासक दीक्षा स्वीकारून आध्यात्मिक मार्गाने वाटचाल करण्यास सुरुवात केली. तदनंतर वेळ झाली या अलौकिक सोहळ्याच्या सांगतेची. त्यापूर्वी सर्वांच्या उपस्थितीत यजमानांच्या शुभ हस्ते उत्तर पूजा करण्यात आली.
हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा, विसरन व्हावा तुझा विसरन व्हावा, अशी प्रार्थना करत सर्वांनी मनोभावे श्रींना निरोप दिला आणि श्रींच्या दिव्य परमपवित्र पादुकांनी देखील पुढील कार्यक्रमस्थळ गाठण्यासाठी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.